चला आता आम्ही काय करायला आलो मम्मी आपण काय करायला चाललोय पण माती आणायला चाललोय आम्ही चाललोय माती आणायला झाडं लावायचे त्यासाठी माती आणायची त्यामुळं आम्ही आलो इथं म्हणजे चाललोय ह्या शेतामध्ये हळू आहे पोरी आता आम्ही माती आणणार तिला चालता आहे ना ती घेऊन चालली इकडे बादली ह्याच्यामध्ये घेऊ ना मी पुढची ए की तो त्याचं सगळं कसं करते पुढची घ्या पुढची अजून म्हणजे पुढची चांगली असं अयो मग कसं काय हो तुम्ही घाणीतच हात घालता नाही चल की वहिनी माती माती म्हणून डायरेक्ट चिटकन हाताला लगेच पोरगं तर लय चित्र लगेच खराब तू खाली बघ तू खाली बघ देखो ये कुत्ता हमको रोज सताता है काय मामी कुठे तरीच हात जाईल मग काय पाऊस पडला का परत लय पाऊस झाला ना तर माती आणायची राहिली चला मामी इकडं लिंबू पडला आहे चल तिथून असतोय अरे इथून आहे इथून लय घाण असेल की इथून नाही चल माझ्या मागून येते सोना आता जास्त दिवसात मागून काय मी जाणार पुढं काय काय मम्मीकडे दाखव काय आपलंच आहे का शेत आम्ही थेट आता रानात जाणार आहे आम्ही थेट आता रानात जाणार आहे आरची दुसरी कोण आणि ते आपलंच रान आहे हा माहिती आहे आम्हाला का बसा ट्रॅक्टर घेऊन जाणार आता मी थेट रानात जाणार. ट्रॅक्टर कुठं तुमचा आपलंच आहे चला 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 मला जायचं नाही तर असं समोरून कर दिसन येताना समोरून करू का ती कसं पळती बघ काय नाही मम्मा समोरून कर ना खाली बघायचं बघ मग हे असं तरी आपल्याला आपण इथं आलेलो आहे आपल्या शेतात उलटा येतोय का अरे काटे आहेत त्याच्यात बघा हे सगळं आपलंच शेत आहे गेलं तुझ्या घरी ना आम्हाला ठेवलं का इथंच सगळं आपलंच शेत आहे हे आहे आमचं शेत आमचं नाही आपलं आपलं म्हणजे ना आता आम्ही आलतो तेव्हा एवढं झाड होती एवढी. अरे आम्ही काम करून एवढं झालंय मामांनी तुम्ही काम करून एवढं झालं पण ऐक ना मी मागच्या वेळेस आलते ना तेव्हा एवढीशीच झाड होती कसं आहे छोटं अर्धे आता एवढे मोठे झाले मग छान आहे ना नदीकडे जायचं का चला चला दादा पण येतोय चल माझ्या बरोबर ये दादा येतोय चल तू इकडे दाखवायचं मी चाललो कसं ते कसं दाखवतो अरे ती येत नाही ती म्हणते सोन दादा बरंच येते माणसांच्यात नाही दाखवत दुसरीकडे दाखव काय नाही अरे दुसरीकडे पण काय माहिती ये सोना दे हात तर इथं घराजवळच्या शेतातच आम्ही आलेलो आहे तर इथं माती घ्यायला आलो होतो कारण रोपं वगैरे लावण्यासाठी माती पाहिजे तर वहिनी म्हटलं की आता पाऊस येईल आणि नंतर मग चिखल होऊन जाईल सगळं तर मग माती आणता येणार नाही तर आता हिऱ्यासारखा हात जाईन त्याच्यामुळे तर आपण जगतो हिरे आहेत नाही मोठी पण आहे अनमोल हिरे आहेत अनमोल हिरे हे तर आहे म्हणून तर हे काय भाऊ हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे खजिना आहे ना तुमचा नावाला खजिना आहे ना चलो अर्धा इनाम आम्हाला पण पटायला पाहिजे आगे पिच्छे नीचे पिच्छे ते पोरगी जास्त बघ आगे पीछे ऊपर नीचे चल बा चले तू माग सर सगळ्यांच्या वेळी तू सगळ्यांच्या मागे ती मला हाताला धरायला आगे पीछे ऊपर नीचे आगे पीछे ऊपर नीचे
सोना रे मोना सोना मोना रे. औ. ओ नीट चला रे. ही मांजर बघू शकताय. अरे 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 कॅमेरामॅन पडतोय तुम्हाला काय नाही वाटत का? मग आम्ही इथं थांबतो. बघा त्यांचा खजिना घेऊन ते चालले. त्यांचा आपापला भाग घेऊन चालले. ह्याच्यामध्ये काय बनवायचंय? मटण बनवतात का मग लावतात. बस एवढी माणसं. चला आपण इथून मोठी गाडी बघा माझ्या जन्माची गाडी. हे आहे घर. मीटिंग शिंदे लिरेशन चालले. सुकलं किती? मम्मा हे काय पडली? हिऱ्याची अंगठी पडली. हिऱ्याची अंगठी पडली. बोलत होती. हिऱ्याची अंगठी, सोन्याची. कसली अंगठी? सोन्याची अंगठी सापडली. आणि दुसरा पण हिरा सापडला. आता सोन्या मागणार आहे. अरे हिरा झाड लावायचं चालू आहे. आमची माती त्या कडीपत्त्याला आई म्हणली मीठ टाक थोडं कडने. होय. मी काय टाकलं? शेण होतं त्यात ते. शेण नव्हतं ती. काय? तर आता करतोय आम्ही स्वयंपाक चुलीवरती. तर पाऊस पण येतोय चुलीवर स्वयंपाक करता करता. मगाशी थोडासा झाला आणि आता थोडासा यायला लागलाय. म्हणजे रिमझिम रिमझिमच आहे, जास्त काय नाही आहे, पण तरी पण येतोय. आणि गॅस बचत म्हणून आम्ही करायला लागलो चुलीवर स्वयंपाक. तर मम्मीला खूप असं हे असतं की नाही का, बचत कोणत्या पण गोष्टीची. तर सरपण आहे तर आपल्याकडे, मग गॅसवरच का करायचा? गावा साईडला सरपण असतं, सरपण उपलब्ध असतं. तर मग आपण चुलीवर सुद्धा करू शकतो. त्यासाठी आम्ही तर चुलीवरती स्वयंपाक करतोय. तर स्वयंपाक सुरू केला तेव्हा पाऊस काय नव्हता, म्हणूनच मम्मीने सुरू केला स्वयंपाक. पण नंतर काय झालं, नंतर मग मम्मीने जसं स्वयंपाक सुरू केला तसा पाऊस यायला लागला. आणि मग अर्ध्यावरच नाही सोडून जाऊ शकत. आणि एका साईडला आमचं हे पण चालू आहे, म्हणजे स्नेहा भाजी वगैरे करत होती गॅसवरती. तर दोन्ही गॅस बुक होते. तर त्याच्यामुळे मम्मी म्हटली की चांगली चूल पेटली तर आपण इथंच करूया. जेवण करतो आम्ही, या जेवायला. चला आपण खेलू बच्चों का खेल. बच्चों का खेल इट्स व्हेरी इझी. बच्चों का खेल सिंपल. टच झालाय. कधी पॅन्ट टच झाली. चल चल चल.
आता टच नाही होत ए टच नाही, चिटिंग नाही करायची काय. मी आले म्हणून रोहिणी पण आली होती आरवला घेऊन. तर त्यानंतर मग आम्ही जेवण केल्यानंतर इथं खेळायला लागलो. तर रोहिणीने त्याला शिकवलं असेल की हे असं असं खेळायचं आहे. त्याच्यामुळं तो आम्हाला म्हणत होता हे असं आम्हाला खेळायचं आहे, तुम्हाला माहीत आहे का हे खेळायला, तुम्ही खेळायचं का. तर मग आम्ही बोललो की हां आम्ही लहानपणी हे खेळ खेळलेलो आहे. तर आम्ही वरती खेळायला आलेलो आहे. आणि तो बरोबर राज्य द्यायचा, तुझं हे लागलं, तुझं टच झालं, तुझा पाय लागला. त्यानंतर सगळेच जण वरती आले आणि रोहिणीने मस्त असे आईस्क्रीम आणला होता, फॅमिली पॅक आणला होता. तर सगळेजण वरती बसून आम्ही सगळेजण खातोय. तर ते वाट्या वगैरे पण होत्या कार्यक्रमाला ज्या आणल्या होत्या ना, तर त्याच होत्या सगळ्या उरलेल्या. तर त्यातच आम्ही घेतलं होतं आणि मस्तपैकी एन्जॉय करतोय वरती बसून. आम्ही इथं आईस्क्रीम पार्टी करत बसले सगळेजण. मस्त चालली आईस्क्रीम पार्टी. वाव राजू मच्छर चावतात का मच्छर हाय का आमच्याकडे नाही? काय लागला तुझं आहे ना इन्स्टा आयडी, काय इन्स्टा आयडी सांग बरं. सांग की तुझं इन्स्टा आयडी छान वाटतं मला फॉलो करा. म्हणला मला हे पाहिजे आमच्या आरवची इन्स्टा आयडी आहे, खूप छान छान डान्स आहे त्याचे, त्याला फॉलो करा. म्हण की तू फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा, है की नाही. अजून काय करता येईल तेवढं करा. तर आरवला डान्सचा खूप शौक आहे आणि तो खूप छान छान डान्स करतो, खूप छान डायलॉग पण बोलून दाखवतो. कसं करणार ए शांत बसा ना. हा हा परत वाव किती छान. बोलताना वगैरे त्याचे एक्सपिरियन्स वगैरे छान असतात आणि खूप छान सुद्धा डान्स करतो. मला सांगतो मामा मी हा डान्स केला, तो डान्स केला, हे बोललो ते बोललो. त्याचं स्वप्न आहे त्याला पुढे जाऊन खूप मोठं युट्यूबर व्हायचंय. एक एक वेगवेगळं बोलतोय. तर माझ्या मुलांना असं डान्स वगैरे करता येत नाही, पण माझ्या बहिणीच्या मुलाला खूप आवड आहे, पुढे जाऊन त्याला युट्यूबर व्हायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. बाय.